दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहूया. जयदीप ढवळे आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं आदेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहे. 4 षटकांची ही देखील मॅच. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अगदी 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. चला मॅच सुरू होतीये पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाची मॅच खोकेनगर योद्धाज विरोधामध्ये मोडकमाळा फायटर्स. लेट्स दी प्ले सामन्याला होती सुरुवात. जयदीप ऑन स्ट्राईक तर गोलंदाजी मार्कवर आदेश मोडक. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती जयदीप ढवळेला इथे परतावं लागेल. फलंदाज क्लीन बोल्ड. जयदीप इथे बाद होताना पाहायला मिळेल. 0वरती पहिला फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती आदेश नक्कीच विकेट घेताना पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साईराज लांडगे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. आदेश पहिल्या चेंडूवरती नक्कीच अफलातून चेंडू येताना पाहायला मिळाला. मोठी विकेट, ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता, कारण आपण जयदीपची फलंदाजी या मैदानावरती पाहिली आहे. आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो, परंतु त्याची विकेट पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळाली. इथे देखील अगदी आपण पाहूया एका धावेसाठी प्रयास. एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलंय. 1 बाद 1 धाव. धाव फलकावरती आहे. आदेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तर स्ट्राईकला प्रथमेश. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. हा चेंडू देखील शरीरयष्टीवरती आदळतो. इथे चेंडू समजू शकत नाही फलंदाजाला. चेंडू डॉट अगदी वळण घेताना चेंडू पाहायला मिळाला. इनस्विंग होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आहे. हा चेंडू मात्र डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. वाईट बॉल. दंडित केले गोलंदाज आदेशला.
हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला, चेंडू हवेत पाहायला मिळेल. दोन षटरक्षक चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू एक टप्पा खात सीमारेषा फोडेल. धावा येत आहेत 4. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा आहेत. पहिलं षटक, पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. प्रथमेश देखील आक्रमणाला सुरुवात करताय, क्षमता आहे. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत पाहायला मिळेल. शर्यत मात्र तिथे अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धाव आणि इथे देखील 4 धावा पडून पूर्ण आहेत. धावफलक 4 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 12 धावा खोके नगर योद्धा संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतील. शिवम मोडक, शिवम पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. तर स्ट्राईकला साईराज. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तिथे फेकी अचूक आदेशच्या माध्यमातून होईल. 2 धावा येत आहेत. 14 धावा संख्येवरती धावफलक एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवम पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला साईराज. हा देखील चेंडू शॉर्ट पिच समोरच्या दिशेने शॉर्टम पूल केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. सनसनाटी जलवा 4 रन चौकार. साईराज इथे आक्रमण करेल. धावफलकावरती 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील अगदी इथे अवांतर वाईड येताना पाहायला मिळेल. अवांतर धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 19 धावा. इथे देखील अलंगी कार्पेट फाटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 1 धाव आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. षटक संपलं जाईल. इथे मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल नक्कीच पंचांचा इशारा आलाय. अजूनही काही चेंडू या षटकातील बाकी आहेत. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग कोणतीच नकोय आता. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. आदेश बोडक चेंडूपर्यंत येतील. तिथे फेकही होतीये. तोपर्यंत अगदी 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाईल. 22 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मोठे फटके इथे नक्कीच रोखलेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रणव चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडू अडवलाय. फेकी देखील त्या ठिकाणी सुरेख पाहायला मिळते. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने. 24 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 6 चेंडू 14 धावेंची खेळी प्रथमेशची देखील आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुनश्च एकदा पुढे सरसावेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील.
पॉपिंग सीरीजची जी समोरची लाईन आहे त्या लाईनच्या पुढे जाऊन कोणताच फलंदाज खेळणार नाही. पंचांच्या जर तसं निदर्शनास आलं तर तो बॉल डेड घोषित केला जाईल याची नोंद घ्या. षटक क्रमांक 3 अमोल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. तर स्ट्राईकला मात्र आता साईराज नक्कीच पाहायला मिळतील. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या दूरवरती वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जातोय. 27 धावा. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकी येईल तोपर्यंत एक धाव येते. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ असेल. हा देखील चेंडू इथे अवांतर वाईट नो बॉल. नक्कीच पंचांचा इशारा आला जाईल. धावपट्टीच्या खूप बाहेर चेंडू असावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे देखील नो बॉल. इथे देखील नो बॉल. नो +1 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. हा देखील चेंडू इथे खोलवर टाप्याचा पंचांकडे अपील. पंचांचा बोट आकाशाकडे आणि तदनंतर साईराजला इथे परतावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. काही क्षणामध्ये निर्णय देखील आला जाईल इथे विकेट आहे की नाही यासाठी. मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. विकेट. साईराजला इथे मात्र परतावं लागेल. तर न्यू बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा आहेत. 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 4 चेंडू अजून या षटकातील बाकी असतील. बद्री राठोड न्यू बॅटर नक्कीच येतील स्ट्राईकच्या दिशेने. 31 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोल मोडक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आयोजनामध्ये देखील अगदी आपण पाहिले फार मोठा खारीचा वाटा अमोल मोडक यांचा आहे. अगदी छोटे छोटे बारकावे या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच त्यांच्या माध्यमातून जे हाताळण्याचं काम केलं जात आहे. गतवर्षी देखील अगदी स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळाली. सर्व गावातील खेळाडूंना एकत्रित करीत मात्र अमोल मोडक यांनी गतवर्षी स्पर्धेला झालेली सुरुवात आणि याही वर्षी मात्र मानाची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. धावफल एका धावेने 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 17 धाव्यांची खेळी प्रथमेशची आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर केलंय. परफेक्ट गॅप. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनाटी जलवा चौकार. धावफलक 36.
36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अगदी जयदीप सुरुवातीच्या काळामध्ये शून्यावरती बाद झाले, परंतु त्यानंतर किल्ला सावरण्याचं काम प्रथमेश देखील करतो. इथे चेंडू हवेत, मिस टाइम शॉट तर आहे. वाघाची दाढ आणि फोडला पाड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होताना पाहायला मिळेल. षटकार. धावफलकावरती 42 धावा आहेत. 10 चेंडू 27 धाब्यांची खेळी प्रथमेशची पाहायला मिळते. जबरदस्त खेळतोय. अगदी सर्व युवा खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. खोकेनगर योद्धाच. आणि नामी संधी या स्पर्धेच्या निमित्तानं सागरदादा मोडक आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून नक्कीच उदयमुख खेळाडूंना दिलेली संधी म्हणून मी त्यांच्याकडे नेहमीच पाहीन. संधी जर दिली गेली आहे, परंतु संधीचं सोनं देखील खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. कारण जयदीपची खेळी आपण पाहिली, जबरदस्त खेळला. अगदी या अगोदरच्या सामन्यामध्ये कालच्या दिवसभरामध्ये आपण त्याला पाहिलं. आज प्रथमेश किल्ला सावरतोय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मिस टाइम शॉट तर आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न. झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा इथे देखील येतील. धावफलकावरती 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकं संपली जातात मैदानाच्या आतमध्ये 3. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. आदेश मोडक 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळाले. शिवम मोडकच्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तर या षटकामध्ये अमोल मोडक यांच्यावरती झालेलं आक्रमण प्रथमेशच्या बॅटमधून आपण पाहिलं. 18 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. शेवटचं षटक शुभम मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. आदेश यांचे बंधू देखील आहेत. आदेशचं पहिलं षटक आपण पाहिलं अवघ्या 8 धावांचं होतं, माफ करा 12 धावांचं होतं. परंतु या षटकामध्ये किती धावा रोखणार शुभम की दुसऱ्या बाजूने धावा जमवण्यामध्ये यश बद्री आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेशला येणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. तारणहार ठरतायत. अगदी झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली पाहायला मिळेल. 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये ठिपला जातोय झेल आणि बद्रीला इथे परतावं लागेल. कॉटन बोर्डची शिकार बद्री होतोय बाद. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. साबिर मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहे. स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. 44 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटच्या षटकातील अगदी 5 चेंडू अजूनही बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. शुभम. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया डाव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. वाईट बॉल. पंतांचा इशारा तर आहे. 45 ऑन बोर्ड. 45 धावा. धाबत संख्येला आकार देण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. चर्चा विनिमय नक्कीच शाबीर आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश या दोघांमध्ये होताना पाहायला मिळेल. चर्चा होणं गरजेचं असेल कारण सल्ला मसलत झाल्यानंतर अगदी नियोजनबद्ध मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता येऊ शकते. हे देखील आपण पाहिलं. इथं देखील एक सिंगल धावफलक एका धाबीच्या मदतीने पुढे जात आहे. सेहेचाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. शांत प्रकारचं वातावरण. मोठे फटके जरी नसतील येत परंतु इथे सिंगल डबल वारंवार घेतली जाते. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2 धाबत संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 48 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 31 धाब्यांची खेळी प्रथमेश गायकवाडची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. बिग ब्लास्ट. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. शुभम हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक अमोल मोडक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि तदनंतर फलंदाज इथे होतोय बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. गोलंदाजाचा हात गोलंदाजी करत असताना पाठीमागे होता का यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. नो बॉल. नो बॉल आणि इथे जीवदान मात्र असेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा हात पाठीमागे असणं गरजेचं असतं. आता मात्र शुभमचा हात आपण पाहिला कंबरेवरती होता त्यामुळे इथे नो बॉल असेल. प्रथम स्ट्राईकला हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे नो बॉल. नो बॉल. पुनश्च एकदा पंचांचा इशारा आला जाईल. लागोपाठचे 2 चेंडू नो आलेत. धावफलकावरती 56 धावा आहेत. अब तक 56 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोके नगर योद्धा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. हा चेंडू देखील इथे बॅटवरती येऊ शकत नाही. इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 56 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू पहिल्या डावाचा पाहायला मिळेल. हा चेंडू पुढे सरसावत आक्रमण तर आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत इथे तैनात. चेंडू अडवलाय. फेकी देखील सुरेख. तोपर्यंत इथे धावबाद स्वरूपात प्रथमेश होतोय बाद. 2 धावा आणि विकेट. अठ्ठावन्न धावा बनवल्यात विजयासाठी. 24 चेंडू आणि 59 धाव्यांचं टार्गेट मोडकमळा फायटर संघासाठी असणार आहे. आता विनंती करेल मी खोकेनगर योद्धाच टीम मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण साजबा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. यानंतरची होणारी मॅच. त्या मॅचचा टॉस आपण करतोय. बाजारीमाळा वॉरियर्स विरोधामध्ये लढकत बसती योद्धाच. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस आपण करतोय. बाजारीमाळा वॉरियर्स आणि लढकत बसती योद्धाच बोथ कॅप्टन येतील. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन या लवकरात लवकर. बाजारेमाळा वॉरियर्स आणि लडकत वस्ती योद्धाच यानंतरची होणारी मॅच, त्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. लेट्स दी प्ले सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण होत आहे सचिनच्या बॅटमधून. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती शिवशंभोचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. आल्या सरशी आक्रमण सचिनच्या बॅटमधून होताना पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 59 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. एक षटक होऊ द्या मग टॉस करू. टॉस होतोय आणि टॉस का बॉस लडकत वस्ती योद्धा संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर बाजारेमाळा वॉरियर्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. पुनश्च एकदा इथे एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 7 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. 22 चेंडू 52 विजयाचं समीकरण. 22 चेंडू 52 धावा विजयाचं समीकरण जरूर आहे. एका बाजूने मोडकपाडा फायटर तर दुसऱ्या बाजूने खोकेनगर योद्धाच. दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने हवाई फायर. धावा येतील 6. षटकार. क्षमता फार मोठी आहे आणि इथे नजाकत देखील दाखवतायत. सचिन यांनी देखील वैयक्तिक खातं उघडत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. तर अमोल मोडक देखील पहिल्या चेंडूवरती खातं उघडत असताना इथे नक्कीच षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. धावफलक दुहेरी अंकामध्ये 13 धावा आहेत. 21 चेंडू 46 विजयाचं समीकरण. प्रथमेश वरती केलं जात आहे आक्रमण. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. ते रोखलं जाणार का? हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. अगदी आपण पाहूया कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत 2 धावा इथे देखील येतील. 15 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे आता 20 चेंडू 44. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल डबलचं समीकरण. सिंगल घेतली आहे. धावफलकावरती 16 धावा आहेत. 16 धावा धावफलकावरती प्रथमेश गायकवाड. पहिल्या चेंडूवर पासून आक्रमण मात्र होत होतं परंतु कमबॅक करणारी चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश देखील खेळत आहेत. चांगली गोलंदाजी प्रथमेशची म्हणावी लागेल. उदयमुख खेळाडूंमध्ये नक्कीच आपण पाहतोय अनेक उदयमुख खेळाडू खोकेनगर योद्धा संघामध्ये आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने सचिन. सचिन ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. षटकार.
षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 37 धावा विजयाचं समीकरण. सचिन या नावामध्येच ताकद आहे. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर नक्कीच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येईल. सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव सचिन का ठेवलं? सचिन हा शब्द खूप काही सांगून जातो आणि सचिन या शब्दामध्ये संपूर्ण क्रिकेट विश्व देखील आहे. सचिन तेंडुलकर यांचं नाव सचिनच का ठेवले यामागे फार मोठा इतिहास. सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांना सचिन देव बर्मन यांचे संगीत खूप आवडायचं, म्हणून सचिन देव बर्मन यांच्या नावावरून सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव नक्कीच सचिन ठेवण्यात आलं. आणि सचिन या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये माफ करा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच इतिहास देखील रचलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. षटक क्रमांक 2 जयदीप गोलंदाजीच्या माध्यमातून येतील आणि त्यानंतर इथे देखील अगदी आपण पाहूया. तर हा सचिन मैदानाच्या आतमध्ये हाफ पिच टेनिस क्रिकेट गाजवतोय. जबरदस्त फलंदाजी या सचिन देखील आहे. 6 चेंडू 30 धाव्यांची गरज असताना ह्याच सचिनने आक्रमक करत मोडकमाळा फायटर संघाला विजय मिळवून दिलता. हा इतिहास या मैदानाचा आहे. पहिला चेंडू जयदीपचा या षटकाचा डॉट येतोय. गेले 3 दिवस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी उत्कृष्ट पंच आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून फुरसुंगी गावातून ज्यांची ओळख आहे, आदरणीय प्रवीण हरपळे अर्थात बाळा हरपळे सरांचं देखील शुभागमन आज मैदानावरती होतंय. पुनश्च एकदा आपलं वडकी प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत. पहिला धक्का अमोल मोडक यांच्या रूपाने बसला जातोय. अगदी मोठी विकेट मिळाली आहे. आर्यन मोडक एस्टेनच्या पाठीमागे जबरदस्त काम करताना पाहायला मिळाले आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार नक्कीच अबोल दादा मोडक बाद होताना पाहायला मिळत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील आदेश मोडक. जबाबदारी आहे खांद्यावरती पार पाडायची, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा देखील चेंडू वेट करून पात्र खेळून काढलाय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 24 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू विजयासाठी 35 धावा. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळला. हलक्याच्याने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबल इथे देखील नक्कीच येताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. धावफलकावरती 26 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण. क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठमोहर शर्यत तर लागली आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, तोपर्यंत अजून एक धाव. 3 धावा इथे येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू विजयासाठी 30 धावा. चौदा चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज जयदीप कमालीची गोलंदाजी आहे. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट चेंडू हवेत पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत. झेल सुटलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा. इथे जर झेल झाला असता तर सामन्याचं समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. 2 धावा येत आहेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज जयदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहेत.
हा चेंडू देखील सन्मानजनक खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न आणि तदनंतर 2 धावा देखील येतील. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती होती. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 33 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर विजयासाठी शेवटचे 12 चेंडू आणि 26. 12 चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण. कमालीचं कामकाज नक्कीच खोकेनगर योद्धा संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक देखील करताना पाहायला मिळत आहेत. मनापासून कौतुक सर्वच खेळाडूंचं असेल. अगदी आपण पाहूया 13 ते 20 वयोगटातील सर्व खेळाडू आहेत. प्रतिनिधित्व देखील तेच करतायत. संघाची टीम मीटिंग, संघाचं नियोजन, गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये द्यायची यासाठी टीम मीटिंग रंगलेली पाहायला मिळाली. आणि एक जबरदस्त चाणाक्ष कामकाज खोकेनगर योद्धा संघाचं देखील पाहायला मिळत आहे. अगदी फलंदाजीमध्ये देखील आज मात्र प्रथमेशची खेळी आपण पाहिली. त्याच्याबरोबर त्याला साथ देण्यासाठी बद्री राठोड होते. शाहरुख मुलानी देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. जयदीप जरी शाबीर मुलानी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. चांगला खेळ त्याचा देखील पाहायला मिळाला. त्याच पाठोपाठ जयदीप जरी शून्यावरती बाद झाले असतील परंतु ह्या मैदानावरती इतिहास या खेळाडूने देखील रचलाय. हे मात्र विसरून चालणार नाहीये. मनापासून कौतुक खोकेनगर योद्धा संघाचा असेल कारण सर्व उदयमुख खेळाडू आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साबीर मुलानी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तोपर्यंत अगदी धाव देखील येताना पाहायला मिळेल. ती एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 34 ऑन बोर्ड. 34 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू 25 विजयाचं समीकरण. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोनही बाजूने सुरू आहेत. क्षेत्र कोणतंही असू द्या कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसेल. कष्ट प्रामाणिकपणे नक्कीच खोकेनगर योद्धा संघाचे सर्व खेळाडू करतायत. दुसऱ्या बाजूने कष्ट घ्यावे लागतील सचिन आणि आदेशला देखील कारण सामना महत्वपूर्ण आहे. हा चेंडू देखील आडवा बॅट खेळला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोर डीप स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक फंबल होतील. सिंगल डबल 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयास आणि बॅकअपचं काम देखील लाजवाब. 3 धावा येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 37 धावा आहेत. 37 ऑन बोर्ड. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 22 धावा. 10 चेंडू 22 धावा विजयाचं समीकरण. एक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईन खोकेनगर योद्धा संघाला. तर एक धाव मोडकमाळा फायटर संघासाठी देखील गरजेचे. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. नो बॉल पंचांचा इशारा आहे. धावफलक अवांतर धावेने 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. हा देखील चेंडू फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला भेटतील. फायटेड चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. 2 धावा इथे देखील येत आहेत. 40 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 9 चेंडू 19 धावा. हा देखील चेंडू इथे मिस टाइम शॉट. चेंडू हवेत. झेल घेण्यासाठी प्रयत्न. झेल जरी सुटला असेल परंतु प्रयत्नाला जवाब आहे. 1 धाव येईल. 41 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 8 चेंडू 18 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यश मिळवायचं, यशाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. संघर्ष दोनही बाजूने सुरू आहे. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. गाव सोसावे लागतील कारण सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. आठ चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरती. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधून आला जाईल षटकार. लकी ड्रॉ पद्धतीने नावनोंदणी सुरू झालेली आहे. क्रिकेट रसिकांना विनंती असेल नावनोंदणी करून घ्या. गेले 11 दिवस 11 भाग्यवान विजेते आपण पाहिलेत. आज कोण भाग्यवान विजेता यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. सत्तेचाळीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू 12. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया झपकन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटक संपतंय 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला.
1 बाद 47 धावा आहे. 6 चेंडू 12 विजयाचं समीकरण. चला टीम मीटिंग थांबवा आता, विनंती असेल. मॅच सुरू होणं पुन्हा एकदा गरजेचं असेल. शेवटचे 6 चेंडू 12 धावा. कमालीचा खेळ पाहायला मिळेल. काही क्षण वाटलं होतं नक्कीच एकतर्फी विजय बोडकमाळा फायटर्स मिळवेल का, परंतु इथे त्यांना देखील घाम फोडण्याचं काम खोके नगर योद्धा संघाचे गोलंदाज करतायत. 6 चेंडू बनवायचे आहेत, 12 धावा. शनोशनी रंग बदलले जात आहेत. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचे नक्कीच रणसंग्राम, महासंग्राम, बोडकी प्रीमियर लीग आज पुन्हा एकदा रंगतदार अवस्था. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. 6 चेंडू बनवायचे आहेत, 12. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. बद्री राठोड गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. समीकरण बदलतंय. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 12 धावा. 5 चेंडू 12. कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये? सामना रंगलाय. चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 चेंडू 12 धावा. बद्री राठोड करामत करणार की दुसऱ्या बाजूने आदेश मोडाक? हा देखील चेंडू आडबॅटने खेळलाय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कमालीचं क्षेत्ररक्षण. 1 धाव येईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 48 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 11 धावा. खोकेनगर योद्धाच की दुसऱ्या बाजूने मोडकमाळा फायटर्स, कोणता संघ बाजी मारेल? शेवटचे 4 चेंडू 11 धावा विजयाचं समीकरण. बद्री टू सचिन. हा चेंडू देखील आडो बॅटने खेळला. इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. नो बॉल, नो +1. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत, 9 धावा. श्वास रोखून ठेवणारा सामना. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल, आणि एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं होईल. इथे आक्रमण सचिनच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 56 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू 3 धावा विजयाचं समीकरण. 1-1 डॉट बॉल खोकेनगर योद्धा संघासाठी महत्वपूर्ण, तर 1-1 धाव दुसऱ्या बाजूने मोडकमाळा फायटर संघासाठी देखील महत्वपूर्ण असेल. कोण मिळवणार विजय या मॅच मध्ये? सामना रंगलाय. 3 चेंडू 3. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डाव्या इष्टीच्या दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा आला जाईल. 3 चेंडू आता समीकरण 2 धावा आहेत. प्रेशर प्रेशर दबाव दडपण मैदानाच्या आतमध्ये जाणवेल. धडधड वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावा विजयाचं समीकरण. कानमंत्र मात्र जयदीप देखील देत आहेत. कानमंत्राचा उपयोग आता मैदानाच्या आतमध्ये करणार का बद्री? हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास, आणि याचबरोबर मोडकमाळा फायटर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असा अभिनंदन मोडकमाळा फायटर संघाचा असेल. तर खोकेनगर योद्धाच एक कडवी झुंज तुम्ही देखील दिली. तुमचंही मनापासून कौतुक असेल. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. चला यानंतरच्या दोन्ही टीम्स मैदानाचा ताबा घेतील. अकरा चेंडू 35 धाव्यांची खेळी करणारा सचिन मोडक
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच सचिन या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. तर बाजारीमाळा वॉरियर्स संघ मैदानाचा ताबा घेतील, तर दुसऱ्या बाजूने लढकत वस्ती योद्धाच सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं असेल.